गुड मॉर्निंग गाईज. आज आहे 9 मे. ओके, 9 मेला काय काय असतं माहिती आहे? माझ्या मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी असते आणि माझा जो दादा आहे संदेश दादा म्हणजे माझा जीजू, त्याचा पण बर्थडे असतो. तर मम्मी पप्पा हॅपी ॲनिव्हर्सरी आणि संदेश दादा हॅपी बर्थडे. तर हॅलो गाईज, मी आहे मानसी आणि वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. सो आज 9 मे आहे, म्हणजे आज आमच्या गावकीची पूजा आहे. आणि गावकीची ज्या दिवशी पूजा असते त्या दिवशी सकाळी मुलींच्या क्रिकेट मॅचेस असतात. आणि गेस वॉट, आमच्या 5 टीम्स आहेत आणि त्यातली एका टीमची कॅप्टन मी आहे. आणि त्याहून काहीतरी मोठं असेल तर माझी पहिली मॅच आहे. सो पटापटा आवरून निघूया. सनस्क्रीन लावलाय थोबाडाला, आता सनस्क्रीन बॉडी लोशन लावते. कायच प्रोफेशनली खेळायला जाते मी. त्या दिवशी फक्त मॅच बघायला गेलेली तर काळी झालेली. आज काय होणार आहे काय माहिती. जर्सी पण कोणाची घातली आहे? मुंबई इंडियन्स. लेट्स गो. कॅप ऑन, प्लेयर रेडी, दुसरा प्लेयर रेडी, लेट्स गो. माझे प्लेयर एवढ्या उशिरा, पहिली मॅच आहे आपली. आता ही कुठे चालली? सासूच्या पाया पडायच्या, आशीर्वाद द्या. हा शाबाश. आणि बोल विजय भावा. हा धन्यवाद. समजाई माते की करण विरुद्ध नूतन खांडेकर पहिला सामना. पुन्हा मानसीकरण कर्णधार मारण्याचा प्रयत्न, क्लीन बोल. सुंदर अशी गोलंदाजी आणि मानसीकरण, क्लीन बोल्ड. आम्ही पहिली मॅच हरलो, पण पायलने चांगली बॅटिंग केली, एकदम मस्त बॅटिंग केली आहे. भूमीने चांगली बॉलिंग केली आहे आणि वेदिकाने पण चांगली बॉलिंग केली आहे, पण तरी आम्ही हरलोय. पुन्हा सामना करते, आम्हाला षटकार मारण्याचा प्रयत्न, परंतु एक धावत भर पडते ती 4. पुन्हा नूतन तयार. दुसरी मॅच जिंकलोय. किती मारलेले आपण? 41 मारलेले. पुन्हा एकदा तयार. काय वाटतं तुला? भेटेल एक चान्स जिंकण्यासाठी 4 रनाची आवश्यकता. मानसीकरण जिंकले आहे. सरळ फायनल मध्ये प्रवेश, 2000 आणि 1000 जिंकण्याची संधी. आणि मानसीकरण वैभव खांडेकर सरकार गेला आहे. संघाची धाव संख्या 4, 1 बॉल 4. आम्ही सेकंड आलो. सेमी फायनल जिंकून फायनलला पोचलो, बट फायनल हरलो, पण सेकंड आलो. ट्रॉफी तो आने वाला है. कसं वाटतं मी जिंकली आहे? गाईस, पाऊस बघा किती उठलाय आणि गरजतोय, पण आवाज पण येतोय. हा आमच्या घरचा पाठचा दरवाजा आहे आणि पाठच्या दरवाजाने हा असा व्ह्यू दिसतो. काकी हात करा. ही गावचं जेवण, काजूच्या बियांची भाजी, भात, भाकरी आणि आंबे. लेट्स गो, लेट्स ईट. गाईज, फॉर युअर इन्फॉर्मेशन, हे मागची जी वॉल पेंटिंग आहे, अख्ख्या घराची पेंटिंग मी केली, म्हणजे आम्ही सगळ्यांनी मिळून केली आहे. वारा बघा काय सुटलाय. क्रेझी थंड हवा येते. एवढ्या दिवसात आज थंड हवा आली आहे एवढी, आय स्वेअर. अशा प्रकारे पावसाला सुरुवात झालेली आहे. यू ऑल कॅन सी द ड्रॉप्स. आमच्या मॅचेस संपल्या आहेत, पण या बायकांचा हळदी कुंकू चालू होणार आहे आता. आणि पाऊस आणि वारा सुटलाय, खूप जोरात वारा सुटलाय. वारा सुटलाय तर उरला तर उरल. हा वरच्या खिडकीतला पाठचा व्ह्यू होता आणि आता पुढच्या खिडकीतला बघा. खिडकीत नाही याचं पाणी.
आता पाऊस वगैरे गेला आहे तर हळदी कुंकूची अनाऊन्समेंट झाली आहे की बायकांना हळदी कुंकूला बोलवा. मी असंच जाते. संगीत खुर्ची वगैरे खेळले तर त्यांना खेळवायला जरा. हा साडीचा ड्रेस शिवलाय. थांबा, आय शो यू द फायनल आउटफिट. ब्लश लावते. आरशाच्या तिथे अंधार आहे म्हणून असंच बघून लावते. हे वाले छुटकू कानातले घालते. काय जाणो काय हवा येते माहितीये. आम्ही 4 तारखेला आल्यापासून एकदाही हव्याचा झुळूक आला नव्हता आणि आता 1 दिवसात पाऊस पडल्या थंड वाटतंय. हा गोल्डन विंटेज वॉच घालतेय. गाईज माझं फायनल लुक बघा. कानातले, लिपस्टिक, ही ग्रीनवाली टिकली लावली आहे, वॉच. लेट्स गो. मम्मी जोपर्यंत तयार होते तोपर्यंत गावच्या घराचा होम टूर बघा. हा घराचा बाहेरचा पोर्शन आहे. हा आमचं अंगण, पत्रा टाकलेला आहे आणि लेट्स गो इनसाइड. दरवाजा, हा असा घराचा हॉल आहे. इथे एक छोटासा बेड आहे. हे ओपन स्पेस. हे इथे गणपती बाप्पाचं मंदिर आणि हा जो वॉलवरती पेंट आहे नक्षीकाम. आय हॅव डन दिस पेंटिंग. आता आपण किचनकडे जाऊया. तर हे आमचं किचन आहे. आयु खाली झाडू मारते. इथे वॉशरूम, इथे टॉयलेट आणि हा मागचा दरवाजा आहे. मागच्या दरवाजाचा व्ह्यू असा आहे. लेट्स गो आतमध्ये परत. हे आमचं छोटंसं बेडरूम आहे. इथे आमचा पसारा आहे आत्ताचा. हे या बेडरूमच्या खिडकीतून बाहेरचं अंगण दिसतं आणि इथे छोटंसं कपाट आहे आणि ही शिडी वरती जाते. माळ्यावर जाऊया. आता वारा आला होता ना त्यामुळे सगळं धूळ माती वगैरे आहे, पाणी वगैरे आहे, पण तरी पण थोडक्यात बघा. हा वरचा माळा आहे. ही पहिली खिडकी, ही मागच्या बाजूची खिडकी, ही दुसरी. इथे भाताचे कोणगे ठेवलेत. ही एक खिडकी. ऑल्सो हे ॲब्स्ट्रॅक्ट पण मीच काढलंय. मेरी मेहनत आहे. आणि अशीच सेम पेंटिंग ना समोरच्या वॉलवर पण आहे. हे बघा, हँड पेंट केलं आहे आम्ही सेलोटेप वगैरे लावून. आणि या कलरला झाली असतील 5-6 वर्ष झाली असतील आरामात. म्हणजे मी 8th वगैरे असताना केलं होतं आम्ही. म्हणजे मी 8th-9th असताना केलं होतं. होम टूर झालं आहे. आता जाऊया हळदी कुंकवाला. मांडव टाकलेले ते पण पावसामुळे गळायला लागलेत. पाण्यात थपथप पडत आहे. ही रांगोळी पण मी काढली आहे. असं रांगोळी काढताना कोणी व्हिडिओच नाही काढला, पण ठीक आहे. एका ग्रुप फोटोमध्ये यायला काय ती तळमळ चालली आहे यांची. गाईज चेंज इन आउटफिट. जसं मी बोलले होते, मी ब्ल्यू कलरचा अनारकली घातलाय. हे व्हाईट कानातले घातलेत. लाल टिकली. मला असं का वाटतं टिकली अशी वाकडी लागली आहे माझी. फुल आउटफिट तरीही नाहीच दिसत आहे. एकत्र लढलो तर आपला न्याय मिळणार आहे. आकाश रामचंद्र वावेकर. हा त्या मंडळींनी हा दुसरा कार्य कालशीतल महाराजांचा कार्य चालू केलं. आम्ही जेवायला बसतोय. जेवायला गावकीने चालू केलंय. पत्रावल्या बंद केल्यात आणि ताटं चालू केली आहेत. 12 वाजलेत. आम्ही जेवून खाऊन झालोय. आता आम्ही चाललोय गॅदरिंगला. पोरं पोरी डान्स वगैरे करणार आहेत. गेल्या वर्षीपर्यंत मी पण नाचायची, पण ये साल वॉच पब्लिक. आता नाही नाचत, आता फक्त बघायचं. आणि आपल्या मुलांनी खूप मेहनत घेतलेली आहे डान्स बसवायला, नाटक वगैरे जे काही ते सादर करतील ते बसवायला खूप मेहनत घेतली आहे. तर प्लीज सगळ्यांनी बघा. त्यांचा परफॉर्मन्स झाल्यावरती प्लीज टाळ्यांनी वगैरे त्यांना प्रोत्साहित करा.
आणि आपण सुरू करूया पहिला परफॉर्मन्सनी. अग्नी खांडेकर, तिचा पहिला परफॉर्मन्स आहे. अशा प्रकारे नाही नाही म्हणून सुद्धा मी अँकरिंगला माईक घेतला, अँकरिंग केली. यंदा ना 10च परफॉर्मन्सेस होते. युजली आम्ही लिटरली 22 परफॉर्मन्सेस करतो. फॅशन शो असतो, नाटक बसवलेले असतात, पोरांचे डान्स असतात. पण यावर्षी काहीच नव्हतं, अजिबातच काही नव्हतं. 10 ते 11 परफॉर्मन्सेस होते, ते आता झाले आहेत. आणि अशा प्रकारे आमचा सांस्कृतिक कार्यक्रम आणि आमची पूजा समाप्त झाली आहे. तर अशा प्रकारे आपण आपला व्लॉग पण थांबूया. आय होप तुम्हाला हा गावची पूजा असा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओला.